पुण्यातील पीएमपी कर्मचाऱ्यांच्या उपचाराकरता करार केलेल्या हॉस्पिटलचं बिल थकवल्याचा प्रकार समोर आलाय। बिल थकवल्यानं आता चक्क कर्मचाऱ्यांचे उपचार बंद आहेत। कमी खर्चात अंशदायी योजनेतून कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांवर उपचार केले जातात, पण बिल थकीत असल्यानं उपचार बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी अधिक बोलूया। वैभव, काय अधिक सांगाल? पीएमपी ही कंपनी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कुणी घ्यायची असं दोन्ही महापालिकांमध्ये वाद होता। मात्र जे कर्मचारी ज्या महापालिकेकडून वर्ग झालेत त्यांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी असा निर्णय झाल्यानंतर पीएमपीच्या कर्मचाऱ्यांसाठी उपचारासाठी काही खासगी रुग्णालयांबरोबर करार करण्यात आलेले होते आणि तिथं ज्या पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी उपचार घेतले त्यांची बिलच महापालिकेनं या हॉस्पिटल्सला दिलेली नाहीयेत। त्यामुळे या सगळ्या हॉस्पिटलनी आता उपचार करायला नकार दिलाय आणि त्याच्यामुळे पीएमपीचे कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती मोठं संकट आहे। एकूण 8,300 कर्मचारी आहेत आणि करार केलेल्या रुग्णालयांची संख्या जी आहे ती 60 एवढीच आहे। महिन्याला जवळपास 75 लाख कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या पगारातून निधी जो आहे तो कपात केला जातो आणि त्यातून हा प्रीमियम जो आहे तो भरला जातो। मात्र तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या उपचाराचे पैसे दिलेले नाहीत रुग्णालयांना। त्याच्यामुळे या रुग्णालयांकडून आता कर्मचाऱ्यांवरती उपचार करायला नकार देण्यात येतोय स्पष्टपणे। महापालिकेकडून या सगळ्या संदर्भामध्ये तातडीनं पैसे जे आहेत ते देऊ असं सांगण्यात आलंय। मात्र प्रत्यक्षात आता कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। नक्की वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।